नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सक्सेस म्हणजे काही टॉपिक बघणार आहोत आणि कसं माणसाचं रिजनरेशन आणि नवीन तो तयार होतो आणि आपण सक्सेस म्हणतो. त्याला माणसं कशी परिस्थितीमधून जाऊन कसं तयार होतो आणि याला आपण सक्सेस म्हणतो. तर चला, सक्सेस म्हणजे काय म्हणा. तर माणसाने अभ्यास करताना सर्वात पहिले असं काही करायचं की ते पहिले सिलेबस कव्हर करायचं. पहिले काय करायचं, सिलेबस कव्हर करायचं. कोणत्या बी परीक्षेची आपण तयारी करताना पहिले सिलेबस कव्हर करणं सर्वात महत्त्वाचे. नंतर लगेच त्याच्यावर रिव्हिजन करायची. आणि थर्ड पार्टमध्ये हे जे वाचलेलं आहे त्याच्यावर आपण टेस्ट सॉल्व्ह करायची. हे सर्वात महत्त्वाची मेन पॉईंट आहे. जर आपण टेस्ट सॉल्व्ह नाही केल्यावर तर आपल्याला कळणार नाही की आपण मार्क किती घेणार आहोत, किती काय मार्क किती पडणार आहे, क्वालिफाय व्हायला किती पाहिजे. तर याच्यासाठी टेस्ट महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये टेस्ट घेणे म्हणजे महत्त्वाचे आहे. तर तिसरा पार्ट म्हणजे आपली टेस्ट. आणि चौथा पार्ट आपण जर म्हटलं तर आपण जाताना पेपरमध्ये जाताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे जी PYQ असते ना आयोगाची, ती आयोगाची PYQ आपण बघणं आणि कोणत्या प्रकारे त्या आयोगाचे प्रश्न येते याला रिवाईज करणं महत्त्वाचे आहे. कोणती बी परीक्षा असो, मग UPSC असो, MPSC असो आणि सरळ सेवा असो, मग कोणी बी पोलीस भरती असो, काय बी असो, कोणतं बी. तर याच्यासाठी महत्त्वाची असते PYQ घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. तर PYQ जर आपल्याला जर कळला म्हणजे कळायचं असेल तर आयोग कशा प्रकारे क्वेश्चन विचारते तर PYQ महत्त्वाचे आहे. PYQ निरंतर तुम्हाला सांगत आहो मी की PYQ महत्त्वाचे आहे. कारण की आपल्याला आयोगाचे कंटेंट कळते की आयोग कशा प्रकारे क्वेश्चन विचारते आणि आपण कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे. PYQ चौथा पार्ट. आणि आपण जाता जाता विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता आणि 7-8 तरी टेस्ट सिरीज आपण सॉल्व्ह करावे. कोणत्या बी पेपरला पुढच्या समोर आता पेपर आहे, उद्या परवा आहे, तर पहिले 1 महिन्यापूर्वी पुढेच नाही तर 7-8 दिवसापुढेच तर आपण 7-8 तरी कंडक्ट करावे टेस्ट. टेस्ट खूप महत्त्वाची आहे. टेस्ट जर नाही केलं तर आपल्याला कळणार नाही काय करणार आहोत, आपण काय करत आहोत, किती पडते, क्वालिफाय होतो की नाही होतो. जर आपण पेपर सोडून आलो लगेच हॉल सेंटरमधून आपण बाहेर पडलो तर आपल्याला तिथंच कळून जाते की पेपर किती मार्काचा सुटला, काय सुटला. आपल्यालाच कळते, आपण टिक मारून येतो किंवा मार्क किती मार्काचा पडणार, आपण क्वालिफाय वगैरे नाही आहोत. तर याच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे की आपण जे जाणार आहोत परीक्षाला त्याच्या समोरच त्या आयोगाचे PYQ महत्त्वाचे आहे. आणि आपल्याला जे रिव्हिजन आहे, रिव्हिजन खूप महत्त्वाचे आहे. आपण एकाच पुस्तकाला रिव्हिजन जर जेवढी करेल विद्यार्थी मित्रांनो तेवढा आपला बेनिफिट आहे. जर आपण रिव्हिजन नाही केल्यावर तर आपण एक बार वस्तू जर खालो तर दुसरी बार आपल्याला खाऊ वाटते, का की ते आपल्याला आवडते. जसंच आहे रिव्हिजन एक बार तर वाचलो आपण तर अजून निरंतर जर वाचल्यावर ते आपल्या डोक्यामध्ये फिट राहणार. तर रिव्हिजन खूप महत्त्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला नम्र विनंती आहे की रिव्हिजन जास्त टाइम करा आणि जास्त पुस्तक वापरू नका. एकच पुस्तकाला रिव्हिजन जास्त वेळा जर केल्यावर तुमच्या डोक्यामध्ये तेच कन्सेप्ट रिटर्न होणार आणि ते मध्ये फिट बसणार. तर याच्यासाठी रिव्हिजन खूप महत्त्वाचे आहे. तर असे 5च पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण जे परीक्षेत कोणती बी तयारी जर करत असताना असे 5च पॉईंट आहेत. तर बघूया आपण कोणते कोणते पॉईंट आहे. सिलेबस कव्हर करणे, त्याच्यानंतर लगेच त्याच्यावर रिव्हिजन करणे, तिसऱ्या नंबरवर टेस्ट सॉल्व्ह करणे, चौथ्या नंबरवर त्याची PYQ कोणत्या आयोगाची असेल, कोणती बी असो, मग कोणती परीक्षा असो, UPSC असो, आर दे आर व्हेरी कोणती बी तुमच्या मनानं कोणती बी तयारी करा मग तुम्ही. तर त्याचे 5व्या नंबरवर जाता जाता लास्ट रिव्हिजन खूप महत्त्वाची आहे विद्यार्थी. जेवढे अभ्यास केले तुम्ही वर्षभरातून, पण जे लास्टचे असते ना तेच आपल्या दिमागमध्ये फिट असते. कारण की आपल्याला माहित आहे की आपण आज काय वाचून उद्या काय पडणार आहे. तर वाचलेला उद्याच येते ते. लास्ट रिव्हिजन सर्वात महत्त्वाची लास्ट रिव्हिजन आहे. तर याच्यावर तुम्ही जास्त फोकस द्यावं. लास्ट रिव्हिजन खूप महत्त्वाचे आहे. आणि सर्वात मोठा अभ्यास करण्याची एक पद्धत आहे. तर तुम्ही काय करता अभ्यास करताना, आज वाचलो की एका पुस्तकाला आज टॉपिकला खतम केलंय की 15 दिवस, 20 दिवस, 30 दिवसांना नंतर लावतो, हो की नाही, ते 1 महिन्याने लावते काही लोक, याची ज्याची पद्धत असते. पण
आज हप्ता, एक हप्ता आहे, 7 दिवस असते हप्त्यातून. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार असे 5 दिवस निरंतर ते अभ्यास करायचे. शनिवार आणि रविवार हे 2 दिवस त्याच्यासाठी रिव्हिजनला ठेवायचे. हे सर्वात महत्त्वाचे आहे. 5 दिवसातून हे 2 दिवस रिव्हिजन. काय केलं 5 दिवसात, हे 2 दिवसात रिव्हिजन करायचं. आणि झोपता झोपताना जे आपण काही केलेलं आहोत दिवसभरातून त्याच्यावर रिव्हिजन टाकल्यावर माणसाला कळते की आपली जी मेमरी आहे किती पॉवरफुल आहे. तर आपण झोपताना ते एक बार रिवाईज करावं की आपण दिवसभरून काय केलो, कुठे गेलो, काय केलो, किती टाईम आपल्या मित्रासोबत घेतलो. आणि आज एक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो की आजकालची मुले आहे ना, मुलीच्या मागे जास्त आहे. त्याने कुठं बी बघा तुम्ही तर जास्तीत जास्त अभ्यास करणारे मुलं नाहीत. फक्त आई वडिलाच्या नावावर कलंक आहेत. तर तुम्ही, तुमचे आई वडील तुमच्यासाठी काय कष्ट करतायत त्यांना माहीत. तुम्हाला माहीत असून पण तुम्ही त्यांची काळजी घेईना. इथं पोऱ्याच्या संग लागता, मोबाईल बघता. तुमचा काय उपयोग आहे? 4 दिवसासाठी असते पोरी आणि पोरं. नंतर ते त्याच्या घरी जाते, तुम्ही तुमच्या घरी. मग काय करणार? कोणाला बोलणार? मग तुम्हाला आठवण येते त्या दिवस, आम्ही केलो तर आज भोगायला. अजून एक विद्यार्थी मित्रांनो, अशी एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला की आमचे सर आम्हाला सांगायचे की आयुष्यात 5 वर्ष असं कष्ट करायचं, 5च वर्ष असं कष्ट करायचे की मग 5 वर्षात जर तू कष्ट केला तर 55 वर्ष आईस खाशील. हे सूत्र आहे. आमच्या सर सांगायचं आम्हाला की 5 वर्ष जर कष्ट केला तर 55 वर्ष आईस खाशील. तर हे महत्वाचे आहे. ही गोष्ट तुमच्या डायरीत लिहून ठेवा तुम्ही. 5च वर्ष मेहनत करा आणि 55 वर्ष आईस खा. हे पोरी कोणीच सोबत येईना तुमच्या. हे 4 दिवसाची गोष्ट आहे. फक्त आपल्याला पोरी आवडते, पोरं आवडते, आपण त्यांच्यावर प्रेम करतो, असं काहीच नाही. एकच बार जीवन भेटलेलं आहे. याच्यात काय कमवायचं आहे, कमवून घ्या. नाही तर आपण असं निघणार आहोत. असे किती जीवन गेले की आपले असंच याच कर्मामध्ये. तर नमस्कार, धन्यवाद. आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू काहीतरी नवीन अजून.